हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आम्ही चाललो होतो बाहेर म्हणजे पुण्यात चाललो होतो आणि दगडूशेठ गणपती आहे तिथे चाललो होतो दर्शनासाठी. तर अचानक मनात आलं तर चला म्हणलं सुट्टी होती तर दर्शन करून घेऊया. खूप दिवस झाले दगडूशेठला आलेच नव्हते. तर पुण्यात येते तर बघते तर त्या ठिकाणी खूप म्हणजे खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि इथे कायमस्वरूपी गर्दी असतेच असते. पण आज म्हणजे दर्शनाला पण खूपच गर्दी होती. मुखदर्शन घ्यायला पण बाहेर रांगा होत्या. तर चला म्हणलं तसंच घेऊया, कारण आलोय तर दर्शन घेऊनच जायचं होतं. तर दर्शन वगैरे घेतलं आणि ते बघा स्टॉल लागलेले होते बाहेर. तर गणपती वगैरे खूप सुंदर सुंदर होते आणि ही रांग बघा. तर इथे रांगेत दर्शन घेतलं आणि नंतर मग बाहेर आलो तर तिथे पण इतकी गर्दी होती की काय सांगायला नको. काय होतं काय माहिती, पण खूपच गर्दी होती. पूजा वगैरे चालू होती. तिथून आलो आणि ते प्रसाद म्हणून मला मोदक वगैरे म्हणजे खायचा होता. तर उकडीचा मोदक घेतला आणि एकच घेतला, कारण की आदर्शने मी थोडा थोडा खाल्ला, मोठा असतो त्याच्यामुळे. आणि नंतर बाकीचा प्रसाद म्हणून दुसरे पेढ्याचे मोदक घेतले. तर खूप छान छान प्रसादासाठी पण होतं. आणि खूप दिवस झालं इच्छा होती की दगडूशेठला जावं. पुण्यात राहून पण जाता म्हणजे येत नाही. कधी कधी असतं प्लॅनिंग, कधी कधी नसतं, काही ना काही कारणांमुळे राहतं. तर मोदक घेतला होता मी खाण्यासाठी आणि आदर्शला तो खूप आवडला, त्याच्यामुळे त्यांनी पण तो खाऊन घेतला. तर खूप छान लागत होता, टेस्टी पण होता. उकडीचे मोदक खरंच खूप छान असतात आणि त्याच्यावर तूप टाकल्यामुळे खूपच छान. तुम्ही बघू शकता इथे गर्दी होती आणि तुम्हाला पण दाखवण्यासाठी मी इथे थोडंसं गणपतीचं शूट केलं होतं. नंतर आम्ही पाहुण्यांकडे गेलो होतो. तर तिथे आम्ही नंतर बाहेर गेलो, पाहुण्यांपाशी थोड्या गप्पा वगैरे झाल्या. नंतर आम्ही मिसळ खायला गेलो. तर खूप छान मिसळ होती. तर इथे ते मिसळ म्हणजे थाळी भेटत होती. तर ती खूप म्हणजे मोठी असल्यामुळे, जास्त प्रमाण असल्यामुळे जातच नव्हतं. तर इथे आदर्श आणि मी खात होतो आणि तिथे दोघांना अलाउड नव्हती, एकानेच खायची. तर खूप होत होतं ते. तर जेवढं जाईल तेवढं खाल्लं आणि नंतर लस्सी वगैरे पण घेतलेली, ते खाल्लं. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय काय आहे. तर असा आमचा दिवस गेला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.